ओके. हॅलो, आवाज येते सर्वांना? हो येते सर. हॅलो, तर आता आपण आपलं लेक्चर स्टार्ट करू. आवाज येतो ना सर्वांना? हो येते आवाज सर. येतो? ओके. हो तर आता आपल्याला आपल्या युनिटचे लास्ट 3 पॉइंट्स बघायचे. तर 3 टॉपिक जे आपल्याला स्टडी करायचे त्या अगोदर सांगतो. फर्स्ट वन वॉटर हॅमर, सेकंड वन सर्च टँक्स अँड थर्ड वन ड्राफ्ट ट्यूब्स. तर आपले लास्ट 3 पॉइंट आहेत आपल्या युनिट नंबर 5 चे. तर ते आपल्याला आता वन बाय वन आपण बघू. तर फर्स्ट वन आपल्याला बघायचं आहे, दॅट्स नथिंग बट युअर वॉटर हॅमर. तर अगोदर वॉटर हॅमर बद्दल वॉटर हॅमर आपण स्टार्ट करू. आता त्याच्यामध्ये ऐका त्याचं डिस्क्रिप्शन काय आहे. वेन वॉटर flowing through a pipeline is suddenly stopped by closing a valve, the kinetic energy or momentum of water in the pipeline is suddenly converted into pressure energy. Due to this transformation, a series of positive and negative pressure waves are created. These waves travel forward and backward in the pipeline till they are damped by friction. The pressure waves and vibrations due to it produce noise which is called knocking. तर थोडक्यात वॉटर हॅमर म्हणजे सिंपल काय असणार आहे. आता वॉटर हॅमर आपल्याला हायड्रोपॉवर मध्ये आपल्याला का स्टडी करायची किंवा ती का गरजेची तर ते अगोदर पाहू. जर आपण आपला हायड्रोपॉवर प्लांट बघितला तर त्यामध्ये जी काही इलेक्ट्रिसिटी आहे ती आपण जनरेट करतो बाय युझिंग दी वॉटर अँड द वॉटर इज कन्व्हेड फ्रॉम युअर रिझर्वायर अप टू द टर्बाइन युझिंग दी पाईपलाईन्स. तर जे काय पर्टिक्युलर वॉटर आहे ते आपण कन्व्हे करतो डॅम पासनं अप टू द पॉवर स्टेशन युझिंग दी पाईपलाईन्स. आणि जर ह्या पाईपलाईन्स मध्ये जर वॉटर हॅमर इफेक्ट झाला तर ते काय होऊ शकतं, बस्ट होऊ शकतं. तर त्याच्यासाठी आपल्याला ऍक्च्युअल अगोदर माहिती पाहिजे व्हॉट इज मीन बाय वॉटर हॅमर. तर ऍज पर डिस्क्रिप्शन वॉटर हॅमर म्हणजे सिंपल काय, जर आपण जर कन्सिडर केलं वॉटर तर ज्यावेळेस आपण ते टर्बाईन्स पर्यंत आणतो तर त्यामध्ये काय असते तुमची कायनेटिक एनर्जी, त्या वॉटरच्या अंगी कायनेटिक एनर्जी असते. आणि आपण समजा सडनली जर व्हॉल्व पेनस्टॉकच्या तिथला जर आपण क्लोज केला तर ती जी काय पर्टिक्युलर कायनेटिक एनर्जी आहे वॉटरची विच इज कन्व्हर्टेड इन टू द that particular kinetic energy is developed into pressure energy. And due to this pressure energy, there is a formation of waves inside that pipeline. आणि जर त्या पाईपलाईन मध्ये जर तुमच्या जर वेव्स फॉर्म झाल्या तर ते काय करतं, तुमच्या वेव्स त्या पर्टिक्युलर पाईपलाईनला काय बस्ट करू शकतं. म्हणजे थोडक्यात काय conversion of kinetic energy of a water into the pressure energy due to the sudden closing of valve. That's nothing but your water hammer. तर समजलंय वॉटर हॅमर म्हणजे काय. तर परत एकदा रिपीट करतो, व्हॉट इज मीन बाय ऍक्च्युअल वॉटर हॅमर. when water flowing through a pipeline is suddenly stopped by closing a valve, the kinetic energy or momentum of water in the pipeline
is suddenly converted into pressure energy. Due to this transformation, a series of positive and negative pressure waves are created. These waves travel forward and backward in the pipeline till they are dampened by friction. The pressure waves and vibrations due to it produce noise which is called knocking. तर आता ऍक्च्युअल डेफिनेशन मग ह्या फेनॉमेनॉन वरून आपण डिफाइन कशी करू शकतो वॉटर हॅमर. द वॉटर हॅमर इज द फेनॉमेनॉन ऑफ चेंज इन प्रेशर above or below the normal pressure in the pipeline due to sudden change in velocity of flow is called as water hammer. हे झालं पर्टिक्युलर वॉटर हॅमर. तर आता नेक्स्ट, आता कुठल्या कुठल्या कंडिशन मुळे वॉटर हॅमर क्रिएट होऊ शकते तर त्यामध्ये पाहू आपण examples of condition that can develop water hammer are: first one, start, stop, or an abrupt change in pump's speed. Second condition, power failure. And third one, rapid closing of a valve. तर ह्या तीन केसमुळे काय होऊ शकते तुमच्या पर्टिक्युलर वॉटर कन्व्हेन सिस्टीम मध्ये काय होऊ शकते तुमची वॉटर हॅमर क्रिएट होऊ शकते. तर ही झाली वॉटर हॅमर क्रिएट. त्यानंतर जो काय प्रेशर डेव्हलप होणार आहे ड्यू टू द वॉटर हॅमर तर त्याचा मॅग्निट्यूड कशावरती डिपेंड करणार आहे ते पाहून घेऊ. द मॅग्निट्यूड ऑफ प्रेशर डेव्हलप डिपेंड्स अपॉन first, speed at which the valve is closed. Valve closure may be rapid or slow. Second, velocity of liquid in the pipeline. Then third, length of pipeline. Fourth, elastic properties of pipe material. And fifth one, इलॅस्टिक प्रॉपर्टीज ऑफ द फ्लोईंग लिक्विड. तर हे तुमचे 5 पॉइंट आहेत, त्याच्यावरती तुमचं पर्टिक्युलर प्रेशर डिपेंड करतो त्या पर्टिक्युलर फ्लोईंग फ्लुइडचा. तर हे झालं वॉटर हॅमर बद्दल. तर आता वॉटर हॅमर आपण हायड्रोपॉवर मध्ये का स्टडी करतो, कारण की जे काय आपले पेन स्टॉक किंवा जे काय पर्टिक्युलर आपले पाईप्स असतात ते काय करायचे असतात आपल्याला, म्हणजे थोडक्यात ते बस्ट नाही होऊन द्यायचे. त्याच्यासाठी आपल्याला काय स्टडी करावं लागते तुमची पर्टिक्युलर वॉटर हॅमर. तर हे झालं पर्टिक्युलर वॉटर हॅमर बद्दल. त्याची डेफिनेशन सिंपल आहे पहा. वॉटर हॅमर इज द फेनॉमेनॉन ऑफ चेंज इन प्रेशर अबोव और बिलो द नॉर्मल प्रेशर इन द पाइपलाइन ड्यू टू सडन चेंज इन वेलोसिटी ऑफ फ्लो इज कॉल्ड वॉटर हॅमर. देन नेक्स्ट पॉइंट जो आपल्याला बघायचा आहे तो आहे, आता ही जी काय पर्टिक्युलर वॉटर हॅमर आहे, आता ते वॉटर हॅमर इफेक्ट आपल्याला कसा मिनिमाइज करायचा. The second point, control of water hammer. तर त्यामध्ये पाहू आपण water hammer gives rise to undesirable positive and negative pressures. The rise in pressure is likely to burst the pipe, while the drop in pressure is likely to induce cavitation. जर तुमच्या प्रेशर मध्ये राईज आणि फॉल झाला तर पर्टिक्युलर जी काय पाईपलाईन आहे त्याच्यामध्ये दोन इफेक्ट होऊ शकतात. एक तर ती बस्ट होऊ शकते किंवा सेकंड वन काय होऊ शकतं, त्याच्यामध्ये कॅव्हिटेशन तयार होऊ शकतं. हेन्स अटेम्प्ट इज मेड टू कंट्रोल द राईज और फॉल इन प्रेशर विद इन रिझनेबल लिमिट्स. तर आता वॉटर हॅमर आपण कशी कंट्रोल करणार. सर्ज टँक्स, एअर चेंबर, प्रेशर रिलीज व्हॉल्व्स, एअर प्रेशर व्हॉल्व्स आर सम ऑफ द डिव्हाइसेस which are used to control the pressure surge due to the water hammer. म्हणजे जर आपल्याला वॉटर हॅमर जर कंट्रोल करायचे असेल तर आपण कुठले कुठले प्रिकॉशन्स घेऊ शकतो. एक तर फर्स्ट वन,
त्या पर्टिक्युलर पाईपलाईन मध्ये सर्च टँक्स प्रोव्हाइड करा. हे जे काय पर्टिक्युलर सर्च टँक्स असतात त्या आपण इन्स्टॉल करतो इन केस ऑफ हायड्रो पॉवर प्लांट. तर हे झालं तुमचं फर्स्ट प्रिकॉशन, इन्स्टॉलेशन ऑफ सर्च टँक. देन सेकंड वन, प्रोव्हाइड एअर चेंबर्स, प्रेशर रिलीज व्हॉल्व्स, एअर प्रेशर व्हॉल्व्स. तर हे आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये इन्स्टॉल करू शकतो टू अवॉइड दी वॉटर हॅमर प्रेशर. देन नेक्स्ट, further the magnitude of surge can be controlled to some extent by choosing the proper diameter of the pipe, thus reducing the velocity in the pipe. अजून एक प्रिकॉशन आपण काय घेऊ शकतो, जे काय आपली पर्टिक्युलर वॉटर कन्वेइंग सिस्टीम असणार आहे तिच्यासाठी काय करणार, प्रॉपर डायमीटर ऑफ आपण काय करणार, एक प्रॉपर डायमीटर सिलेक्ट करणार फॉर दॅट पर्टिक्युलर पाईपलाईन साठी, जेणेकरून ती जी काय पर्टिक्युलर व्हेलॉसिटी असणार आहे ती कशी राहील, तुमची रिड्युस्ड व्हेलॉसिटी. देन नेक्स्ट, it is clear from the above discussion pressure rise that the pressure rise can be controlled by controlling the wave speed, which depends upon elastic properties for the pipe, compressibility of fluid, diameter and joint of pipe, etc. By controlling these factors, it is possible to control the rise in pressure due to water hammer. तर हा झाला तुमचा कंट्रोल ऑफ वॉटर हॅमरचा पॉइंट. तर तो एकदा परत एकदा रिपीट करतो. वॉटर हॅमर gives rise to undesirable positive and negative pressures. The rise in pressure is likely to burst the pipe, while the drop in pressure is likely to induce cavitation. Hence, attempt is made to control the rise or fall in pressure within reasonable limits. Surge tanks, air chambers, pressure release valves, air pressure valves are some of the devices which are used to control the pressure surge due to water hammer, and the magnitude of surge can be controlled to some extent by choosing the proper diameter of pipe, thus reducing the velocity in pipe. तर हे झालं तुमचं कंट्रोल ऑफ वॉटर हॅमर आणि त्याचे पर्टिक्युलर पॉइंट्स. तर हे झालं तुमच्या वॉटर हॅमर बद्दल. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला स्टडी करायचा आहे, दॅट्स नथिंग बट युअर सर्च टँक्स. आवाज येतोय सर्वांना? हो सर. आवाज येतोय? हो एक फोटो शेअर केलाय मी, दिसतोय का सर्वांना? हो दिसतंय. ओके, तो सर्च टँकचा फोटो आहे. तर आता आपल्याला सर्च टँक बद्दल बघायचंय, तर ती डायग्राम समोर असू द्या. मी आता सर्च टँक म्हणजे काय हे अगोदर सांगतो. द सर्च टँक इज अ साइजेबल स्टोरेज रिझर्वायर installed on the opening made in penstock interposed between high pressure penstocks on one side and low pressure pipes on the other side. It stores water which is in excess of
requirement of turbines and provides extra water when it is suddenly required by the turbines. तर पर्टिक्युलर डायग्राम मध्ये पहा त्यांनी सर्च टँकची अरेंजमेंट दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी सर्च टँक दाखवलेली आहे. तर ऍक्च्युली सर्च टँक म्हणजे काय असणार आहे, इट इज जस्ट अ वॉटर बँक किंवा इट इज जस्ट अ स्टोरेज ऑफ पर्टिक्युलर वॉटर. मग ते आपल्याला कधी कधी म्हणजे उपयोगाला येणार आहे ज्यावेळेस आपला जे काही टर्बाइन्स वरती लोड इन्क्रीज किंवा डिक्रीज होणार आहे त्यावेळेस आपले पर्टिक्युलर जे काही वॉटरची रिक्वायरमेंट कमी किंवा जास्त करण्याचं काम कोण करणार आहे, पर्टिक्युलर सर्च टँक. आणि सर्च टँकचा अजून एक महत्वाचा उपयोग आहे, दॅट्स नथिंग बट दी इट रिड्युसेस द इफेक्ट ऑफ वॉटर हॅमर. तर हे झालं पर्टिक्युलर सर्च टँक बद्दल. तर त्यामध्ये आणखीन आपण पॉइंट डिस्कस करू. आता सर्च टँकचा उपयोग कशासाठी किंवा सर्च टँक आपण कशासाठी त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर त्यामध्ये नेक्स्ट पॉइंट फंक्शन The next point is functions of a surge tank. तर त्यामध्ये पाहू आपण the function of surge tank. The first one, it dampens the high pressure waves created due to sudden closure of valve and the consequent water hammer. In the absence of such tank, the entire pipe is required to be designed to withstand the high pressures. However, when a such tank is provided, the entire pressure conduit on the upstream side of the surge tank is protected from high pressure and hence can be designed as low pressure conduit. Only a very small portion of pipe between the surge tank and the powerhouse has to be designed as high pressure pipe to withstand the high pressure of water hammer. Thus, a surge tank works as a buffer which absorbs stock pressure due to water hammer. So, हे झालं first function of water hammer. Then second function of water hammer is it works as water bank. आता water bank कशासाठी ते पाहू आपण. When the load on turbine is suddenly reduced, the valve at the end of penstock has to be closed to reduce the supply of water to turbine. The quantity of water in excess of requirement of the turbine is automatically stored in the surge tank. When the load is suddenly increased, the valve is suddenly opened to increase the supply of water. The additional water is supplied by the surge tank till the flow in the pipeline gets adjusted to steady state condition. Thus, surge tank works as a balancing reservoir. म्हणजे सर्च टँकचे फक्त तुमचे सिंपल दोन फंक्शन आहे. फर्स्ट वन टू रिड्यूस द इफेक्ट ऑफ वॉटर हॅमर अँड सेकंड वन वर्क ॲज अ वॉटर बँक. तर हे झालं तुमचं पर्टिक्युलर फंक्शन ऑफ सर्च टँक. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे लोकेशन ऑफ सर्च टँक. तर त्यामध्ये सिंपल हे बघा location of surge tank. Since the pipeline on upstream of surge tank is protected from high pressures,
Theoretically, the ideal location of such tank would be just at the inlet of turbines. However, it may not be possible, first due to topography of the site, and second due to height of tank required in case of medium and high head plants. Since the tank is required to extend well beyond the water level in the reservoir. Therefore, the surge tank should be located as near to the turbines as is possible. तर हे झाले तुमचे 2 पॉइंट, एक फंक्शन ऑफ सर्ज टँक आणि सेकंड वन लोकेशन ऑफ सर्ज टँक. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे, दॅट्स नथिंग बट युअर टाइप्स ऑफ सर्ज टँक. ओके, आवाज येतोय सर्वांना? हो येतोय सर. ओके, एक फोटो एक शेअर केलाय पहा, टाइप्स ऑफ सर्ज टँक. तर त्यामध्ये पाहू आपण टाइप्स ऑफ सर्ज टँक्स. There are 3 main types of surge tanks. First one, simple surge tank. Second, restricted orifice surge tank. Restricted orifice surge tank. And third one, differential surge tank. तर आता वन बाय वन पाहू आपण. फर्स्ट वन, सिंपल सर्ज टँक. तर ते टाइप्स ऑफ सर्ज टँक मध्ये फर्स्ट फिगर जी ती कसली तुमची सिंपल सर्ज टँकची. तर त्याचं डिस्क्रिप्शन पाहू आपण. सिंपल आहे खूप. फर्स्ट, सिंपल सर्ज टँक. दिस इज द सिम्पलेस्ट टाइप ऑफ सर्ज टँक. cylindrical in shape, open at the top, connected directly to penstock. The opening of the surge tank at the penstock is unrestricted. The surge tank should have sufficient size so that it does not overflow under the condition of maximum surge, and so that it will not be emptied and air is not permitted to enter the pipeline. The size of the tank should be such that it will not resonate with governor action on the valve. The simple surge tank is not used because, first one, it is very large in size and hence may be more costly as compared to other types. Second, it is very sluggish in action. Sluggish in action. The liquid level in the tank rise or fall very slowly. So this is the type of surge tank, that is your simple surge tank. Then second one is restricted orifice surge tank. That is your figure number second. Restricted orifice surge tank. This is a modification of simple surge tank. In this type of tank,
In this type, an orifice smaller than the diameter of the surge tank is introduced between penstock and the surge tank, which is of simple type. The throttling action of the orifice makes the dampening action rapidly. The more rapid pressure change in the pipeline stabilizes the flow to new condition more rapidly. So this is your restricted orifice surge tank. Then last one is your differential surge tank. It is a combination of restricted orifice surge tank and simple surge tank having small cross-sectional area. As shown in figure C, this type of surge tank has an additional central riser provided with annular ports or holes connected to a chamber surrounding the central riser. In case of level difference between riser level and chamber level, the flow takes place through the ports. In case of sudden closure of valve, water flows suddenly in the central riser and spills over the top of riser in the outer chamber. The sudden rise in the riser creates an immediate retarding head on the conduit as well as the additional head on the port. The differential head forces the water not required by the turbine through the ports into the outer chamber. तर हे झाले तुमचे 3 types of surge tank. That is, first one is your simple surge tank, second restricted orifice surge tank, and third one is your differential surge tank. तर ह्या ठिकाणी संपले तुमचा सर्च टँक. तर सर्च टँक मध्ये सिंपल आपले पॉइंट्स होते. फर्स्ट वन, व्हॉट इज इन बाय सर्च टँक. देन सेकंड, फंक्शन्स ऑफ सर्च टँक, लोकेशन ऑफ सर्च टँक, अँड लास्ट पॉइंट इज युअर टाइप्स ऑफ सर्च टँक. तर या ठिकाणी आपला सर्च टँकचा पॉइंट संपला. त्यानंतर आपल्याला लास्ट पॉइंट बघायचा आहे ह्या युनिटचा. दॅट्स नथिंग बट युअर हॅलो, आवाज येते सर्वांना? हो सर. ओके, आपल्याला आता लास्ट पॉइंट आपला बघायचा आहे ट्यूब. मी स्क्रीन एक फोटो शेअर केलाय, तो पाहून घ्या. तो राहू द्या समोर. तर आता ड्राफ्ट ट्यूब बद्दल सांगतो. ड्राफ्ट ट्यूब is a closed conduit which takes water coming out of the turbine runner to the tail race.
म्हणजे सिंपल ड्राफ्ट ट्यूब काय असणार आहे तुमची, जे काय आपण टर्बाईनला वॉटर प्रोव्हाइड करणार आहे तेच फक्त काय आपल्याला करायचंय, इझिली कन्वे करायचंय. आणि त्याच्यासाठी जो काय सेक्शन आपण प्रोव्हाइड करणार आहे तोच म्हणजे काय झाला आपला ड्राफ्ट ट्यूब. ड्राफ्ट ट्यूब is a closed conduit which takes water coming out of the turbine runner to the tail race. Its cross section is increased in the direction of flow in order to reduce the velocity head at the exit. Draft tubes serves the following two purposes. First, it enables the turbine to be placed above the tail race without any loss of head. And second, it converts the kinetic energy of water discharged from the runner in terms of useful pressure energy to a great extent. तर हे झाले तुमचे पर्टिक्युलर ड्राफ्ट ट्यूब बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आणि त्याच्यामध्ये त्याचे दोन फंक्शन. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे टाइप्स ऑफ ड्राफ्ट ट्यूब. म्हणजे हा काय झाला आपला लास्ट पॉईंट ऑफ दिस पर्टिक्युलर युनिट. तर डायग्राम पाहून घ्या, त्यामध्ये दिलंय पहा, म्हणजे सांगतो मी त्याच्याबद्दल. टाइप्स ऑफ ड्राफ्ट ट्यूब्स, देयर आर मेनी टाइप्स ऑफ ट्यूब्स. Following types are more common in use. तर त्यामध्ये कुठल्या कुठल्या ड्राफ्ट ट्यूब्स आहेत पहा तुमच्या. कोनिकल ड्राफ्ट ट्यूब, सेकंड एल्बो ड्राफ्ट ट्यूब, थर्ड मूडीज ड्राफ्ट ट्यूब और हायड्रोकोन ड्राफ्ट ट्यूब. तर फिगर मध्ये बघा शो केलेलं आहे. तर आता वन बाय वन पाहू आपण. फर्स्ट वन कोनिकल ड्राफ्ट ट्यूब. The area of the tube goes on increasing gradually as shown in figure A. This type is commonly used in Francis turbine. For good efficiency, the angle of flirt should not be more than 8 degrees. Efficiency of this type of tube is of the order of 85%. तर हे झाली तुमची कोनिकल ड्राफ्ट ट्यूब. देन सेकंड एल्बो ड्राफ्ट ट्यूब. In this type of draft tube, the tube is generally bent at 90 degrees and the tube gradually increases in area shown in figure B. This may be circular throughout or may be circular at inlet and rectangular at the exit. Due to bending of tube, the vertical length of the draft tube can be reduced. Due to more losses due to bend, the efficiency of such tube is about 60% to 65%. This type of tube is commonly used in Kaplan turbine. There is a second type, that is your elbow draft tube. Then last one is your hydrocone. तर हायड्रोकोन बद्दल आपण पाहू. आणि ती फिगर नंबर डी जी फिगर आहे ती कसली तुमची हायड्रोकोनची. दिस टाइप ऑफ ड्राफ्ट ट्यूब हॅज बेल माउथ आउटलेट and an internal core as shown in the figure. This type of tube is used where water leaves the runner with whirl component. Efficiency of this type is in between 80% to 85%. तर हे झाले तुमचे टाइप्स ऑफ ड्राफ्ट ट्यूब्स. त्याच्यामध्ये सिंपल आहे पहा. फर्स्ट वन कोनिकल ड्राफ्ट ट्यूब, सेकंड एल्बो ड्राफ्ट ट्यूब अँड लास्ट
हायड्रोकोन. तर या ठिकाणी संपलं तुमचे ड्राफ्ट ट्यूब्स आणि युनिट नंबर 5. तर नेक्स्ट लेक्चरला आपण आपलं युनिट नंबर 6 स्टार्ट करू. आणि जर कोणाला अडचण आली ना तर पर्सनली कॉल केला तरी पण चालेल. तर ह्या ठिकाणी आता आपण आपलं लेक्चर एंड करू.